नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजच्या मतसंग्राममध्ये स्वागत. मतसंग्राममध्ये आपण महत्त्वाच्या राजकारणी आणि नेत्यांशी संवाद साधतोय, समजून घेतोय की पॉलिटिक्सचा मूड काय, राजकारणाचा मूड काय, त्यांना काय वाटते आताच्या परिस्थितीमध्ये. कारण आता अगदी काही दिवसांवरती मतदान आहे आणि फैसला होणार आहे, मतसंग्रामाचा फैसला होणार आहे सत्ता कोणाची. आणि याच शृंखलेमध्ये सिरीजमध्ये आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते सुनीलजी तटकरे. सुनीलजी तटकरे, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. आपण आम्हाला वेळ दिला यासाठी. नमस्कार. धन्यवाद. माझा अगदी पहिला साधा प्रश्न आहे, काय चित्र तुम्हाला दिसतंय? एक तुमच्या पद्धतीनं प्रदेशाचं एक चित्र असं बघितलं तर काय वारा काय म्हणतोय, मूड काय म्हणतोय, काय वाटतंय? 2 महिने संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांद्यापासून बांद्यामध्ये फिरल्याच्या नंतर लोकसभेच्या वेळेचं चित्र पूर्णपणाने बदललेलं आहे. बरं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांच्यासाठी दिलेली बरं. वीज माफी, किमान आधारभूत किमतीवरती दिलेलं शाश्वत धोरण, बरं. निर्यातीच्या बाबतीमध्ये घेतलेलं केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेला बदल, बरं. यामुळे महाराष्ट्राचा मूड आता पूर्णपणाने बदललेला आहे. अच्छा. मला विश्वास आहे की यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर स्पष्टपणाच्या बहुमताने महायुती सरकारमध्ये येईल. तटकरेजी, आपला विश्वास आहे, अगदी प्रश्नच नाही, तुम्हाला शुभेच्छा सुद्धा आहेत. पण असं असताना महायुतीच्या 3 पक्षाचे 3 वेगळे जाहीरनामे का बघायला मिळाले? आम्ही आमचा वेगवेगळा जाहीरनामा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावेळेला एक अभूतपूर्व निर्णय घेतला की आम्ही लढवत असलेल्या सर्व जागांच्या वरती 5 वर्षाचा जाहीरनामा प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आम्ही त्या ठिकाणी तयार केला आहे. अच्छा. मला विश्वास आहे की हे नाविन्यपूर्ण जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये आम्ही घेतलेली भूमिका त्या मतदारसंघामध्ये जनता उत्स्फूर्तपणाने स्वीकारेल. बरं. तटकरेजी, या सगळ्या घडामोडींमध्ये एक महायुती एकत्र म्हणून काम करताना दिसते, पण तरी सुद्धा काही गोष्टी अशा कुरबुरीसारख्या वाटतात. उदाहरणार्थ, तिकडे शिवाजी मानखुर्दमध्ये नवाब मलिकांना पाठिंबा न देण्याची भाजपची भूमिका असेल, तिकडे रायगडमध्ये तुमच्या सहकारी पक्ष शिवसेनेचे नेते तुमच्याबद्दल जहरी टीका करताना दिसतात. या घडामोडींकडे कसं बघायचं? एक असं आहे की 288 मध्ये एखाद्या जागेवरती मैत्रीपूर्ण लढत अपेक्षित आहे. त्यामध्ये शिवाजीनगर मानखुर्द हा मतदारसंघ आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये ज्यांची दखल घेण्यासारखं नाही, बरं, असं एखाद्या उमेदवाराने त्याचं काय मत व्यक्त केलं असेल तर त्याला काय फारसं मी महत्व देऊ इच्छित नाही. त्याने जे काय माझ्याबद्दलच्या आरोप त्या ठिकाणी केले त्याची योग्य ती नोंद कर्जत खालापूरची जनता निश्चितपणे त्या ठिकाणी घेईल. बरं. परंतु संबंध राज्यामध्ये एकनाथराव, देवेंद्रजी, अजितदादा, बावनकुळे साहेब असतील, मी स्वतः असेल, आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने या निवडणुकीला सामोरं जात आहोत. महायुती आज भाजप उघड शिवसेनेला, मनसेला पाठिंबा देतोय, शिवडीमध्ये पाठिंबा देतोय, दादर मोहीम जागा सोडायची भाषा करतोय, तर असा अधिकृतरित्या नसलेला पण मित्रपक्ष असलेल्या मनसेबद्दल राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? एक असं आहे की जवळपास बहुतांश ठिकाणी आज महायुतीच्या विरोधामध्ये मनसे निवडणुका लढत आहे. आता माहीमचा प्रश्न जो सोडवायचा आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि राजसाहेब ठाकरे यांनी. बरं. शिवडीमध्ये महायुतीचा उमेदवारच नाही आहे. त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवार नसल्यामुळे बाळा नांदगावकर यांना आशिष शेलार यांनी जर काही पाठिंबा दिला असेल तर ते भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलेली आहे. उद्या राजसाहेब ठाकरे किंवा बाळा नांदगावकरनी ज्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार नाही तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जर मागितला तर आम्ही पक्षामध्ये बसून त्या संदर्भातला काय तो विचार करू शकतो. अच्छा. तटकरेजी, हे सगळं होत असताना महायुतीतल्या काही नेत्यांकडनं दुरावा तयार होईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीत एक प्रकारे चुकीचं इम्प्रेशन तयार होईल, प्रभाव तयार होईल, अशा प्रकारची विधानं केली जातात. काही काळापूर्वी तानाजी सावंतांचं आम्ही मांडीला लावून बसलो तो बाहेर येऊन उलट्या होतात हे विधान असेल, किंवा अगदी कालचं सदाभाऊ खोत, अगदी म्हणजे मला त्याचा उल्लेख सुद्धा इथे करायचा नाहीये, असं विधान शरद पवार जरी आता तुमचे नेते नसले तरी आता एकेकाळी ते होते, त्यांच्याबद्दल केलेलं विधान असेल ज्याच्याबद्दल अजित पवारांना बोलावं लागलं, या अशा विधानांचे काय परिणाम उमटतायत महायुतीमध्ये? एक असं आहे की जे सदाभाऊ खोत यांनी विधान केलं त्याच्याबद्दलची तीव्र आणि स्पष्टपणाची प्रतिक्रिया आमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सुद्धा हीच भूमिका आहे की आदरणीय पवार साहेबांच्या वरती व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं हे आम्हाला बिलकुल कधी मान्य असू शकत नाही. विचारधारेच्या आधारावरती, सिद्धांतावरती जरूर त्या ठिकाणी टीका टिप्पणी व्हावी, परंतु अशापैकी खालची टीका टिप्पणी करण्यामधून काय फारसं हे पात्र होईल असं मानण्याचं काही कोणी कारण नाही. पण तटकरेजी, गेल्या काही काळामध्ये, ठीक आहे आता निवडणूक एकत्र लढताय, पण गेल्या काही काळामध्ये
अजित पवार नकोच आहेत, शिवसेना आणि भाजप मिळून त्यांना कोपऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न करते. मग ते जागा वाटपाच्या बाबतीत असेल, ते लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचा फोटो न लावणं असेल, या घडामोडी काय दाखवत होत्या, काय दर्शवत होत्या? कसं आहे की काही ठिकाणी हे कल्पोकल्पित वातावरण तयार करण्यात आलेलं होतं. बरं. मी पहिल्यापासून सतत सांगत आलो की भारतीय जनता पक्षाचं शिस्तचं नेतृत्व, भारतीय जनता पक्षाचं राज्यातलं नेतृत्व, बरं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतलेलं आहे, त्याच्याबद्दलचं समाधानी त्या ठिकाणी आहे. बरं. काही जणांनी काही वक्तव्य जरूर त्या ठिकाणी केली असतील, बरं. परंतु आता मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही एकदिलाने त्या ठिकाणी सामोरं जात आहोत. आम्हाला निवडणूक लढण्यासाठी चांगल्या संख्येच्या जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्यात. हो. एकत्रितपणाने ज्यावेळेला काम करत असतो त्यावेळेला काहींच्या मनामध्ये पोटदुखी असते, ती त्यांच्याकडून ती बाहेर पडत असते. बरं. काही ठिकाणी आज राष्ट्रवादी एवढा महाराष्ट्रभरातला पक्ष आहे, अनेक वर्षांचा इतिहासही तुम्हाला मिळालेला आहे वारसा म्हणून, तरी सुद्धा काही जागांवरती जवळपास अर्धा डझन जागांवर तुम्हाला भाजपचे उमेदवार तुम्हालाही घ्यावे लागले आणि एकनाथ शिंदेना सुद्धा घ्यावे लागलेले आहेत. हे का? आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जागा आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला भाजपचे उमेदवार तुमच्या चिन्हावरती लढतायत. या चित्राकडे तुम्ही कसं पाहता एक प्रदेशाध्यक्ष म्हणून? ज्या वेळेला निवडणुका जवळ येतात त्यावेळेला अशा वेळीचं पोलरायझेशन होत असतं. आता आमच्याकडेच असं म्हणत असाल तर आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाकडे सुद्धा अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. काँग्रेसकडे सुद्धा काही ठिकाणी भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले उमेदवार आहेत. बरं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भारतीय जनता पक्षाकडे काही उमेदवार गेलेले आहेत. बरं. निवडणुकीच्या वेळेला काही गोष्टीच्या घडामोडी होत असतात, परंतु जे पक्ष एकत्रितपणाने काम करतात, महायुती म्हणून ज्यावेळेला आम्ही काम करतो त्यावेळेला हे सर्व काही परस्परांना विश्वासात घेऊनच केलं जातं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाला एकत्रित लढत होतं. मी आवर्जून उल्लेख करेन की 2 जागा आम्ही काँग्रेस पक्षाला उमेदवार दिले होते. बरं. एक कोल्हापूर मधले मालोजीराजे छत्रपती हे राष्ट्रवादीचे होते, पण ती जागा काँग्रेस पक्षाला गेली. आम्ही काँग्रेस पक्षाला उमेदवार दिले. हिरामण कोसकर इगतपूरची जागा ही काँग्रेस पक्षाकडे होती. तिथल्या आमदार ज्या होत्या विद्यमान ते शिवसेनेमध्ये गेल्या. आम्ही हिरामण कोसकरना काँग्रेस पक्षाला दिलं. बरं. असं होत असतं राजकारणामध्ये. त्याच्यामुळे काय फार मोठं वेगळं काहीतरी आहे बरं असं काही मानू नये असं माझी स्वतःची आपल्याला विनंती आहे. पण मग तटकरेजी, आपण या गोष्टींना फार विशेष मानू नये असं म्हणता, पण मग रामराजे निंबाळकर प्रचाराला उतरत नाहीत हे सुद्धा काही फार विशेष नाहीये असं म्हणायचं? असं रामराजे निंबाळकर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य अधिकृतपणाने त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे पक्षाची बंधनं पाहूनच रामराजेंना काम करावं लागेल. नाही, पण त्यांना म्हणजे बातम्या अशा आलेल्या आहेत की त्यांना नोटीस पाठवली जाईल असं अजित पवार म्हणाले. त्याला निंबाळकरांनी उत्तर दिलं की नोटीस मिळाल्यानंतर भूमिका जाहीर करेल. नोटीस पाठवण्यापर्यंत आज निंबाळकर सुपर सिनियर व्यक्ती आहेत, मग हा नोटीसीपर्यंत विषय का गेला? वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत. बरं. भारतीय जनता पक्षासोबत सरकारमध्ये गेलं पाहिजे असा निर्णय जो आम्ही सामुदायिकरित्या घेतला, त्यामध्ये अग्रेसर पद्धतीची भूमिका रामराजे निंबाळकर यांनी सातत्याने त्याला मांडली. बरं. एकत्रित पक्ष असताना सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या सोबत चर्चा करत असताना सुद्धा अनेक वेळेला रामराजे निंबाळकर आग्रह असायचे की आपण सरकार सत्तेमध्ये असलं पाहिजे. आज काही कारणांच्यामुळे त्यांनी वेगळी भूमिका जरी घेतली असली तरी शेवटी आम्ही वेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर विधिमंडळ पक्ष जो स्थापन झालाय ते आज विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते आज पक्षाचे अधिकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी आहेत विधान परिषदेमध्ये. बरं. तटकरेजी, एक आणखी मुद्दा म्हणजे शिवाजीनगर मानखुर्द की जिकडे तुमचे वरिष्ठ नेते नवाब मलिक तुमच्या बरोबर आहेत, मात्र भाजपनं स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही प्रचार करणार नाही. अशी भूमिका घेणं आज नवाब मलिक तुमचे आणि तुम्ही त्याच्यावर ठाम राहिले. प्रफुल्ल पटेलांनी पण त्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे. हे युती धर्माच्या विरोधात नाही? तुमच्याच उमेदवाराला प्रचार पाठिंबा दिला, घटक पक्ष मित्र पक्ष नकार देत आहेत. एखाद्या जागेच्या बाबतीमध्ये जर काही वेगळं मत असेल तर ते काय फार मोठं वेगळं असं आपण मानू नये. बरं. बाकीच्या सर्व ठिकाणी आम्ही एकत्रितपणाने लढतो आहोत. तटकरेजी, नुसतं तेवढंच नाही, झिशान सिद्दीकींच्या प्रचाराला सुद्धा भाजप आणि शिंदेचे आम्हाला झेंडे बघायला मिळाले नाहीत, तेही तुमचेच उमेदवार आहेत. मी अजून झिशानच्या प्रचार मोहिमेची काय पूर्ण माहिती घेतली नाही. बरं. परंतु महायुतीचे उमेदवार म्हणून झिशान सिद्दीकी यांची उमेदवारी त्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती ते निवडणूक लढत आहेत. आता बाबा सिद्दीकी यांचं नुकतंच दुर्दैवी जे काय घटना घडली, निधन झालेलं आहे, त्याच्यामुळे त्या तरुण वयातल्या
आमच्या या आमदाराला एकंदरीत जे दुःख आहे त्याला सामोरं जात तो निवडणुकीला सामोरं जातोय. बरं मला असं वाटतं की त्याने एक तऱ्हेचं धाडस दाखवलेलं आहे. कुटुंबावरती आघात झालेला असताना बरं विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं आज जिशान जे काही काम करतोय, काही उणेवा राहिले असतील किंवा काय असतील कारण ते बघू आम्ही. लाडकी बहीण योजना हा अजित पवारांसाठी सुद्धा एक महत्वाचा गेम चेंजर असा मुद्दा आहे. तो महायुतीसाठी सुद्धा आहे, पण आज दादांची सुद्धा सगळीकडे जाहिरात होत असते, लाडके दादा लाडकी बहीण, मग त्याच्यासाठी योजना. या योजनेकडे तुम्ही निवडणुकीच्या दृष्टीने कसं पाहता? आणि दुसरी गोष्ट, आज निवडणुकीचा काळ सुरू असताना सुद्धा म्हणजे आचारसंहितेचा दादा म्हणतायत, सारखं म्हणतायत की याच्यामुळे खर्च वाढलेला आहे. आज वृत्तवाहिन्यांवर त्यांचे मी बाईट सुद्धा पाहिलेले, ते म्हणतात की कोणत्या डेव्हलपमेंटल कार्याला आज किती पैसा कमी पडतोय किंवा काय. लाडकी बहीण योजनेचं तुम्ही एकूण राजकारण कसं पाहता आणि त्याचं अर्थकारण सुद्धा कसं पाहता? विरोधकांनी त्या योजनेच्या बाबतीमध्ये टोकाचा विरोध केला. ही योजना होणारच नाही, इथपासून महिलांना तुम्ही 1500 रुपयामध्ये विकत घेताय काय, अशी दुर्दैवाने आक्षेपार्ह टिप्पणी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांच्याकडनं सुद्धा दुर्दैवरित्या त्या ठिकाणी करण्यामध्ये आली. बरं, ही वैचारिक दिवाळखोरीचं एक दर्शन आहे असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं. एक असं की एखादी क्रांतिकारी योजना ज्यावेळेला आपण करतो, मोठ्या प्रमाणावरचा निधी त्यावेळेला लागतो, हो ती देणं गरजेचं आहे. ही योजना महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या महिलांना अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम जर काय बनवायचं असेल तर ही योजना करणं अपरिहार्य आहे. बरं, अशा वेळेला थोडंसं काही योजना स्थिरावीपर्यंत, काही एखाद्या योजनेला थोडं कमी जास्ती अधिक झालं तर काही वेगळं मानण्याचं काही कारण आहे. पण महाराष्ट्र आर्थिक स्थितीत असलेलं राज्य आहे. देशातलं सर्वात आर्थिक स्थितीतलं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख त्या ठिकाणी आहे. बरं, महाराष्ट्राच्या उत्पन्नामध्ये दरवर्षी 70-80 हजार कोटी रुपयाची वाढ त्या ठिकाणी होत असते. त्यामुळे ही व्यवहार्य योजना आहे असं एकेकाळचा अर्थमंत्री म्हणून सुद्धा मला त्या ठिकाणी स्पष्टपणाने वाटतं. पण आता तुम्ही पुढच्या जर का सत्ता परत आली तर तुम्ही म्हणजे महायुतीने म्हटले की 2100 रुपये करणार तर, आणि शिवाय 4000 रुपये बेरोजगारांना देणार. या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ कसा लावायचा तटकरे सर? ते ताळमेळ लावण्याच्या दृष्टिकोनातूनच दादानी सुद्धा 10 अर्थसंकल्प मांडलेत. आर्थिक शिस्ती बाबतीमध्ये ते काटेकोर असतात. पण ज्या वेळेला अशा पद्धतीच्या योजना केल्याच्या नंतर किती आर्थिक भार येईल, राज्याचं स्थूल उत्पन्न किती आहे, राज्यावर GDP किती आहे, राज्याला नीती आयोगाने दिलेल्या मर्यादेच्या आधारित आपण किती कर्ज घेतलेलं आहे, बरं, या सर्वच गोष्टीचा योग्य तो विचार करतच या योजनेच्या बाबतीमध्ये आम्ही पावलं उचललेली आहेत. बरं, आणि मी विश्वास देतोय महाराष्ट्रातल्या जनतेला, प्रदेश अध्यक्ष या नात्याने, की या योजना पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा चालू राहतील. बरं, आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधांच्यासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या योजनांसाठी सुद्धा निधी 100% उपलब्ध असेल. तटकरजी, मी शेवटीकडे मुलाखतीच्या येत असताना आज महाराष्ट्रामध्ये एक धार्मिक ध्रुवीकरणाचं वातावरण बनतंय का असं चित्र आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, योगी आदित्यनाथ येतात, म्हणतात बटेंगे तो कटेंगे असा ते संदेश देतात. तिकडे उद्धव ठाकरे म्हणतात दर जिल्ह्यामध्ये आम्ही शिवमंदिर उभारू, तर देवेंद्र फडणवीस म्हणतात मुंबऱ्यामध्ये उभारून दाखवणार का. राज ठाकरे म्हणतात मशिदीवरचे भोंगे काढणार आणि मशिदीतून फतवे येतात महाविकास आघाडीला मतदान करण्याचे. या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय? राष्ट्रवादी काँग्रेसची या हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाच्या बाबतीत काय म्हणणं आहे? आम्ही सर्वजण धर्मनिरपेक्ष विचाराच्या वरती आधारित शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेवरती त्याच विचारधारेतून काम करणारे सगळे सहकारी आहोत. भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारमध्ये सहभागी झाल्यावर नंतर सुद्धा बरं, आम्ही आमच्या विचारधारेच्या सोबतच त्या ठिकाणी काम करणार आहोत. बरं, पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये वावरत असताना धर्माच्या नावावरती ध्रुवीकरणापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरती, समानतेच्या मुद्द्यावरती, राज्याला अधिक प्रगतीपथावरती नेण्याच्या दृष्टिकोनातून जर काय त्या ठिकाणी चर्चा होऊ शकली तर ती महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून अद्याप योग्य राहू शकते. तरी पण प्रत्येक राजकीय पक्षाला या लोकशाहीमध्ये आपापली मतं मांडण्याचा निश्चित अधिकार आहे. आपल्याच पक्षाचे नेते तटकरे साहेब दिलीप वळसे पाटील जी म्हणाले असं की आता एकूण 6 पक्ष झालेले, 2 आघाड्यांमध्ये 6 पक्ष, बाकीचे पक्ष, त्यामुळे घडामोडी कोणत्याही प्रकारे असू शकतात, नवीन रचनेसाठी भरपूर वाव आहे. हे एक अतिशय सूचक विधान मानलं जाते, महाराष्ट्रभर त्याची चर्चा आहे. माझा आपल्याला विचारणं आहे की आत्ताच्या घडीला मित्रशत्रू विवेक असणार आहे का, जो सोबत येईल त्याला घेऊन पुढे जायची वेळ आहे आता? नाही, आम्ही निश्चित केलेलं आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली की आम्ही NDA मध्ये आहोत.
एनडीएच्या सोबतच आमची पुढची वाटचाल त्या ठिकाणी होईल. महाराष्ट्रामध्ये महायुतीला स्पष्टपणाचं बहुमत मिळेल बरं. आणि त्याच आधारित पुढची आमची राजकीय वाटचाल त्या ठिकाणी सुरू राहणार आहे. स्वतः सुप्रिया सुळे सुद्धा म्हणतायत, त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की राष्ट्रवादी आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, तर त्यांनी नाकारलं नाही. त्या म्हणाल्या की त्यांना आधी त्यांची साथ जर का सोडली तर विचार होऊ शकतो. शरद पवार सुद्धा असं म्हणालेले आहेत की आम्ही सगळे बसून विचार करू. आज तुम्ही सगळी मंडळी हयात घालवलेली मंडळी आहात, शरद पवारांसोबत एक मोठा काळ घालवलेली आहात. असं काही संकेत किंवा अशी काही स्थिती तुम्हाला वाटते का, शक्यता? एक असं आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या माध्यमातून बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की एनडीए मध्ये सहभागी व्हायचं. त्याप्रमाणे आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो. बरं. खरं प्रसन्नाजी, भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये सहभागी होण्याची चर्चा पक्षामध्ये 2014 सालापासून सुरू आहे. खरंय. हे अजितदादांनी काहीतरी वेगळं केलं असा जो काही आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो अत्यंत जाणीवपूर्वक अजितदादांना बदनाम करण्यासाठी आहे. निवडणुकीच्या नंतर सुद्धा आमची पुढची वाटचाल ही एनडीए सोबत असल्यामुळे राहणारच आहे. त्याच्यामुळे आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या सोबत ज्यांना यायचं असेल ते येऊ शकतील. निवडणुकीच्या नंतरचं समीकरण कसं असेल, म्हणजे असं महायुती अंतर्गत एक साधं समीकरण असतं की ज्याच्या सर्वाधिक जागा त्यांचा मुख्यमंत्री, पण असंच गणित चालू राहील का, अशी चर्चा सुद्धा आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून बिहार पॅटर्नचा दाखला दिला जातो नितीश कुमारांचा. काय मत आहे आपलं? नाही, माझं स्पष्ट मत हे आहे की राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये येईल. राज्यातील तिन्ही पक्षाचे आणि इतर सहयोगी पक्षाचे सहकारी बसतील आणि केंद्रीय नेतृत्वाच्या सोबत बसून आम्ही राज्याच्या नेतृत्वाच्या संदर्भातला निर्णय त्यावेळेला घेऊ. बरं. आज आम्हाला त्या संदर्भातली घाई बिलकुल काही नाही. बरं. आज आम्हाला स्पष्टपणाने महायुतीला बहुमत मिळवणं हेच उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर आहे. अजित पवारांच्या समोर युगेंद्र पवारांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा काका पुतण्या, मात्र हे अगदी वेगळं राजकारण, वेगळी स्थिती आहे. शरद पवार म्हणाले बारामतीकरांना की आता पुढची 30 वर्ष युगेंद्रची असू द्या. केवढं गंभीर वाटतंय तुम्हाला हे आव्हान, एक प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि एक सहकारी म्हणून हे बघताना? हे आव्हान मला बिलकुल गंभीर वाटत नाही. बारामतीच्या जनतेने लोकसभेच्या वेळेला सुद्धा निर्णय केला होता की लोकसभेच्या वेळेला साहेब, विधानसभेच्या वेळेला दादा. बारामतीच्या जनतेने गेल्या 30 वर्षात अजितदादांची राजकीय कारकीर्द अनुभवली. अजितदादांनी रोल मॉडेल म्हणून बारामतीला गेल्या 30 वर्षामध्ये जे निर्मिती केलेली आहे बरं, ती केवळ राज्यापुरता सीमित नाही तर देशभरामध्ये आहे. अशा वेळेला बारामतीची जनता प्रचंड मताच्या फरकाने अजितदादांना पुन्हा एकदा विधानसभेचं बारामतीचं नेतृत्व करण्यासाठी पाठवतील, ठाम विश्वास मला आहे. तटकरेजी, आपण सविस्तर वेळ दिला, पुढारी न्यूजशी मतसंग्राम या आमच्या कार्यक्रमात संवाद साधला, यासाठी तुमचे पुन्हा एकदा आभार आणि तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या पक्षाला शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते तटकरेजी, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या आपल्या विविध विषयांवरती त्यांनी स्पष्ट मतं मांडली, मुद्दे मांडले. त्यांच्याशी हा संवाद इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.